मानाचं जे बळ भावनो, तर आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकायचं आहे. ही एक खरी घटना आहे. एक मुलगा लहान असतानाच त्याचे वडील देवाघरी गेले. त्याची आई आणि त्याने किती कष्टाचे दिवस काढून घर उभं केलं आणि बाळमामाने त्यांना काय चमत्कार दाखवला, ही तीच घटना आहे. तर एक मुलगा साधारण 18 ते 19 वर्षाचा होता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. घरात खाण्यासाठी कोणतेही अन्न नव्हते. दिवसभर कष्ट केले तरी संध्याकाळी त्याला खायला भाकरी मिळत असे. घरची परिस्थिती अत्यंत साधी होती आणि या परिस्थितीमधून त्याला मार्ग काढायचा होता. पण काही केल्यास त्याला मार्ग सापडत नव्हता. मग एक दिवस त्याने ठरवले की आपण सैन्यात भरती व्हायचं आणि त्याने तसे प्रयत्नही चालू केले. अनेक प्रयत्नानंतरही त्याला सैन्यात भरती होता आलं नाही. साधारण 3 ते 4 वर्ष प्रयत्न केला, पण तो सैन्यात भरती होऊ शकला नाही. मग त्याने डोक्यातून विचार काढून टाकला. म्हणून त्याने दुसरा मार्ग निवडला आणि तो शेतामध्ये काम करण्यास जाऊ लागला. पण त्याची परिस्थिती आता पहिल्यासारखी होती. त्याच्या घरामध्ये फक्त त्याची आई आणि तोच राहत होता. कारण त्याचे वडील लहानपणी देवाघरी गेले होते. त्याला त्याच्या आईला सोन्याचे दिवस दाखवायचे होते. त्याच्या आईला त्याला रोजंदारीतून मुक्त करायचं होतं. मग असेच एक दिवस तो शेतामध्ये काम करत असताना तेथील काही लोक आपापसात गप्पा मारत होते. त्यांच्या गप्पांमध्ये असा विषय होता की कोणीतरी बाळमामा त्यांच्या गावामध्ये आले आहेत, जे मेंढर राखतात, पण ते देवाचा अवतार आहेत असे सगळे म्हणतात. कारण त्यांनी सांगितलेली कोणतीही गोष्ट खोटी होत नाही. त्यांना सर्व काही समजते आणि ते खूप मोठे देव ऋषी आहेत असे त्यांच्या कानावरती आले. मग त्याने बाळमामाच्या दर्शनाला जायचे ठरवले व त्याच्या आईला घेऊन तो बाळमामाच्या दर्शनाला गेला. गेल्यानंतर तिथे गेल्यावर बाळमामाने त्यांना पाहिलं आणि बाळमामा त्यांना शिव्या देऊ लागले. तर त्या शिव्या मागचा आजचा असा होता की बाळमामा त्या व्यक्तींना शिव्या देत नसे, तर त्या व्यक्तीच्या पाठीमागे आलेल्या त्या वाईट आत्म्यांना शिव्या देत असे. आणि ह्या शिवाय ऐकून ते दोघे, आई आणि मुलगा, तिथून गेले नाहीत आणि ते बाळमामांकडेच गेले. त्यांचे त्याने दर्शन घेतलं तर ते जे लोक बाळमामाच्या शिवाय ऐकूनही बाळमामाजवळ थांबत असे त्यांचे कल्याणच होत असे. तिथे गेल्यानंतर त्यांनी बाळमामांचे दर्शन घेतले. बाळमामाने त्यांना आशीर्वाद दिले आणि बाळमामाने त्यांना त्यांच्या तळावरील एका सवंगड्याला चहा आणायला सांगितला व सवंगड्यांनी तो चहा आणून दिला. चहा झाल्यानंतर ते तिथून निघायला चालले होते, पण त्या मुलाच्या मनात त्याची शंका तशीच होती. त्याला सैन्यात भरती व्हायचं होतं आणि मामांना विचारायचं तरी कसं, म्हणून तो काही बोलत नव्हता. तसाच ते बसून होता. त्याची आई त्याच्याकडे बघत होती. नंतर त्या दोघांनी ठरवलं की आता इथून जायचं. मामांनी काही विचारलं तर सांगायचं, तर तसंच निघून जायचं. आणि ती आता जायला निघाली. मामाने त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना आवाज दिला आणि म्हणाले, काय झालं आहे मला सांग. मी तुझ्याकडे बराच वेळ झाला बघत आहे, पण तुझ्या मनामध्ये काहीतरी चालू आहे. तेव्हा तो मुलगा म्हणाला, मामा, तुमच्यापासून काय लपलं आहे? तुम्ही सर्व काही जाणता. तुम्हाला यातील सर्व काही माहिती आहे. आता तुम्हीच मला सांगा. त्यावर मामा म्हणाले, तुला सैन्यात जायचं आहे हे मला चांगलंच माहिती आहे, पण तू शेतात लक्ष घाल, शेती कर, शेतात काम कर. त्यावर तो म्हणाला, मामा, माझी स्वतःची काही जमीन नाही. तुम्ही शेती कुठे करू? मी दुसऱ्याच्या शेतामध्ये बिगारी काम करून माझा उदरनिर्वाह करत आहे. मामा त्याला म्हणाले, मी तुला सांगितलं तेवढे तू कर आणि मला पुढच्या 15 दिवसांनी येऊन भेट. असेच पुढे काही दिवस गेले आणि तो मुलगा 15 दिवसांनी बाळूमामांना येऊन भेटला. बाळूमामांना येऊन भेटल्यानंतर त्यांनी मामाचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन मामांनी त्याला विचारले, कसा आहेस? आई कशी आहे? कसं चाललं आहे? तुझं काम कसं चाललं आहे? त्यावर तो मुलगा म्हणाला, मामा, तुमच्या आशीर्वादाने सर्व काही कुशल मंगल आहे. मामा त्याला म्हणाले, हा भंडारा घे आणि रोज सकाळी 1 चिमट पाण्यातून पीत जा आणि पुढच्या 15 दिवसात येऊन मला भेट. तो मुलगा तिथून गेल्यानंतर मामाने सांगितल्याप्रमाणे नित्यनेमाने तो रोज सकाळी पाण्यातून 1 चिमट भंडारा पिऊ लागला. 2-3 दिवसात त्याची जमीन, जी त्याच्या 2 चुलत्यांनी त्याचे वडील वारल्यानंतर हडपली होती, ती जमीन आता त्याला नको होती. कारण त्या 2 चुलत्यांमध्ये या जमिनीवरून वाद होते आणि या वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि भांडणामध्ये एकाने दुसऱ्याला जीव जाईपर्यंत मारले आणि तो मरण पावल्यानंतर दुसरा पोलिसांनी जेलमध्ये टाकला. अशा तऱ्हेने त्यांची जी जमीन हडपली होती, ती जमीन आता या मुलाला मिळणार होती. ती जमीन मिळणार आहे हे समजल्यानंतर तो मुलगा आणि त्याची आई खूप आनंदी झाले होते. त्यांनी ही गोष्ट बाळूमामांना सांगायची ठरवली आणि बाळूमामाच्या तळावरती जाऊन बाळूमामांना भेटले व जमिनीची घडलेली सर्व घटना बाळूमामांना सांगितली. तसेही बाळूमामांना सर्व काही जाणत होते, तरीही बाळूमामांनी न माहीत असल्यासारखे त्यांचे संपूर्ण ऐकून घेतले आणि त्यांना सांगितलं, बाळांनो, ही जी मी भाकरी तुम्हाला दिलेली आहे ती कोणताही माज न करता इमानदारीने खावा. तुम्हाला कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही. पण तो मुलगा मामांना म्हणाला, मामा, माझी ही जमीन आहे, ज्या जमिनीवर ती पाण्यासाठी कोणतीही विहीर अथवा कोणतेही पाण्याचं साधन नाही, पावसावरच निर्भर या जमिनीवरील पीक आहे. तेव्हा मामा त्याला म्हणाले, तू त्या गोष्टीचा विचार करू नकोस.
एकदा या बाळू धनगराने तुला शब्द दिला तर हे बाळू धनगर स्वतःच्या डोक्यानं पाणी आणून तुझ्या शेतात पाणी घालीन. तू फक्त त्या शेतात मेहनत कर, कष्ट कर, इमानदारीने कमव. हे बाळू धनगर तुला काही कमी पडू देणार नाही. आणि तो मुलगा आणि त्याची आई तिथून निघाले. कालांतराने दिवस बदलत राहिले आणि पुढे जाऊन तो मुलगा आणि त्याची आई सर्व कर्जातून मोकळे झाले. आणि आता त्यांची साधारणतः त्याच गावामध्ये 15 ते 20 एकर जमीन आहे. तर असा हा बाळूमामांचा महिमा आहे, असा हा बाळूमामांचा चमत्कार आहे. आपल्या या चॅनलवरती ज्या गोष्टी आपण सांगत आहे या पूर्णपणे आहेत. बाळूमामा नेहमी सांगत असे, जो भक्त म्हणेल की बाळूमामा या जगात आहे त्यांच्यासाठी मी सदैव त्यांचा पाठीराखा आहे. पण जे भक्त बाळूमामा नाहीत असे म्हणतील त्यांच्यासाठी हे बाळूमामा कधीच नसणार आहेत. बोला बोला बाळूमामांच्या नावानं सांग भलं. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाळूमामांच्या किमान 3 भक्तापर्यंत ही आपली बाळूमामांची कथा नक्की पाठवा. तर मित्रांनो, जय बाळूमामा. भेटू लवकरच दुसऱ्या कथेमध्ये.